गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात. झाले का सगळ्यांचे जेवण? तर आमच्यात आज लय उशीर झालाय, आज लय राळघाळ झाली. तेव्हा का आता वाजले संध्याकाळी चालले बाई, तुझ्यामुळेच माझं एवढं भान चाललंय आहे. ती अशीच करायलेली असती मला सारखं. नुसतं आडवं बोलण्यावर आहे तेव्हा तेव्हा. तुझ्या डोसक्यात दगड घालून मला काय भेटायचं? आता त्या पोरीला म्हणलं तिथवर नुसतं अवघडून जाईल तर घेऊन मला पैप गोळा करायची, मग तिला जबाब द्यायची ना. आता तिला काकाला ती बारकाली काकाला काय ती आंघोळ कराय पळ बर नाही जा आंघोळ कराय जर वाग जा मग जाऊ दे, रडल्यावर न्यायचं नाही हिला. तर जाऊ दे, मी काय बोलत होते काय लिकरू असं डिस्टर्ब करते हो का. आंघोळीला जा म्हणलं तर जाय ना, ह्याला नाव ठेवा, नुसते नाव ठेवा. जा आंघोळीला जायचंय आपल्याला, पड दवाखान्यात जायचं. तर बाबा किती कालवा करशील का चाकी चक्की मागायली तुला येडवणीच करायली 2-3 दिवसानं. पोट नाही भरलं तरी रडती. मयू राग बाबू थांब व्हिडिओ मध्ये दाखवते. कपडे नाहीत अंगावर, नाही तर दाखवलंच असत. तर मित्रांनो मैत्रिणींनो, या जेवण कराय. आता आम्हाला जायचंय बाळाईली, दोन्ही बी दवाखान्यात घेऊन जायचंय. आईनं बनवल्यात मस्त पैकी चपात्या. हे बघा कसली भारी चपाती बनवली. आई महागून लय करपली चपाती. पुढून किती छान दिसायली. हा पुढून करपिल्या तिनं रागाच्या भरात. आज माझ्यावर राग काढायली. मी जरा उठले नाही, लाईव्ह घेतलं सकाळी, उशीर झालाय म्हणून चिडून ह्या का चपात्या करपिल्या. तसं ती लय भारी स्वयंपाक करती का नाही. आता आपल्याला खीर बनवायची रविवारी, काम उरकून घ्यायचंय म्हणतर पटपट. खीर होती 12-1 वाजता. पहाटे शिजू टाकायची खिरण. हो ना, किती पाट टाकतीस ती तुझ्याच हातची. मला बर माझा नाद करू नको. मनात आलं की माझ्या मग मी केलंच काम. बघतेच आता बघ काही अडचण नाही. बघ चपाती कसली. वाव बघा चपाती कशी फुगवली. झाल्या सगळ्या एंड झाल्या चपात्या. अशा गॅसवर मस्त चपात्या केल्यात. म्हणलं तिनं आता करपतच असते, 2-4 करपाल्यात. लय गडबडीनं करायली. आता पैप न्यायचेत राहणार. मला पण जायचंय पैप जोडू लागाय. पण आता लेकरायली सर्द्या झाल्यात, थंडी लय पडायली. त्यामुळं आम्ही निघालो दवाखान्यात. मग म्हणलं चला आता पटकन 10 मिनिटाचा एक ब्लॉग बनवावा आणि जावं म्हणलं. तर माझा लुक कसा दिसायला, लय घाण दिसायला आहे का नाही. मी आता ही 8 वर्षाखालची साडी घातली बघा. मी घातलीच नव्हती, घरामध्ये बसून होती. मग आज घातली बघा. कशी वाटत आहे? कलर मस्त वाटत आहे का? जुनं मॉडेल आहे, छान दिसायला कमेंटमध्ये सांगा. हो का पुरीनं आंघोळ नाही केली, डायरेक्ट ड्रेस घातला बघा. हो का रडणं चालूच आहे. आता ही ठोंब्या वागवीत न्यायचा इथून तिथून. किती हात दुकान माझा विचार करा तुम्हीच. काय लांब आहे का? जयपूर खांद्यावर घ्यायचं कचकून. खांद्यावर? बाबा एवढं मोठं वज बसतय ग लेकरू खांद्यावर. अगं आहे हाताची पार वाट लागली. त्या दिवशी जयपूरला घेऊन गेलते तर मी खांद्यावर. मला असतं तर तुला नसतं लावलं. माझ्या मगली काम आहे. तर या मित्रांनो जेवायला. कपडे राहिलेत माझे अजून धुवायचे. आईनं वरण लय छान केलं. हे बघा वास लय भारी. हे बघा वरण. मी वरण खात नाही बरं का, पण आईच्या हातचं राहू दे मग उदी. पोराला उठव. भात का राशनच्या तांदळाचं आहे का चांगल्या? कसल्या दिसतंय तुला? राशनचा. पण भात लय छान झालाय, मोकळा फुट. कोणाला बघायचं हो का भात वरण. हो का मस्तपैकी भात घेतलाय, वरण घेतलंय जवळून बघा. खूप छान स्वाद येत आहे, एकदम टेस्टी मस्त. आता एकदम टाईट जेवण होणार आहे. या जेवण करायला. थांबा आता मी जेवण कसं घेतलंय दाखवते तुम्हाला. इकडं तोंड करायला लागले जरा. लय गडबड चालली, हॉस्पिटलला जायचंय त्यामुळं. आईचा इकडं स्वयंपाक उरकून रेडी झालेला आहे.
भात वरण ती नाही कार 15 मिनिटात स्वयंपाक केला. आंघोळ कपडे कपडे पण राहिले धुवायचे. ती लेकरून नुसते किरकिर करायले रडायले. किती सतवायला लागले, एवढं पण सत्वने. बघू शकताय असं मस्त पैकी वरण घेतलंय, चपाती घेतली. कोणाला वरण चपाती भात आवडते कमेंट करून नक्कीच कळवा आणि या जेवण कराय. हे बघा हिरव्या मिरच्याचं वरण आहे. बघा ह्यांचं आवरण चालू आहे इकडं असं, आणि इकडं माझं जेवण चालू आहे. ह्यांच्यासोबत जायचंय मला हॉस्पिटलला. रानात आज काही हात लागत नाही असं वाटतंय. मी येऊस तर पैप गोळा करून ठेवणार आहे का नुसते? गोळा करून ठेवता तवर येताव की तुम्ही पुढे जाऊ. बांधून तिकडं कडला न्यावं लागते आणि सगळ्या तुट्या कडला न्यावं लागते. काही एक हाय वय 100 चक्कर करावं लागते. अन्नाला बी घ्यायचं मग. आणला कुठं नव्हतं आणला. वरण चपाती भात मस्त मस्त मस्त. भूक लागली बाबा सकाळ. आता काय करायलीस अजून? पुरीला अंड्याची पोळी. ए तुला अंड्याच्या पोळीशी जेवण जात नाही का ग? हा गप ना. गप्पस म्हणा, गप्पस आत्या म्हणा. मी खाते पोळी म्हणा. शांत बस म्हणा. आज्यावरच गेली पोळी खायला. हा आईला पैप गोळा करू लाग पिवडे. आईला काम करू लाग, आम्ही जाऊन येतो दवाखान्यात. पिऊला नाही सर्दी झाली बघा. आई उगच उगत तिला कुठं झाली? झाली जरा जरा तेवढी नाही पण कमी झाली तिला. थांब तुला पम्याला म्हणते हिला खाऊन टाका, लय आगावपणा करायली. बघा आमचं असं गरीबाचं घर आहे, नावं ठेवू नका बरं का व्हिडिओ बघणारे माणसांनो. असं पत्र्यात आम्ही स्वयंपाक करता. आमचा गरीबाचा गॅस, भात वरण चपात्या केलंय, सगळा राडा राडा दिसायलाय. पण जाऊ द्या, शेतातला मामला आहे, सांभाळून घ्या, नावं ठेवू नका. आता चांगल्या चांगल्या घरचे लोक व्हिडिओ बघतात, त्यांचं घरदार चांगलं आहे म्हणून आम्हाला नावं ठेवू नका. आमचं जे आहे ते मी रिअल कंडिशन दाखवते. माहित नाही कधी होईन आमचं घर, पण सध्या अशीच कंडिशन आहे. अगं होऊ दे की तरी. अंडे पोळी दम नाही लगे लाचकून तोंडात घालायची. कसं बघायली हा करू. आता पैप कसे न्यायचे आज? तवा नेलते तशी. म्हणजे हाय बेजारी आज बी. हा लय बेजारी आज. अति बेजारी आजचे दिवस. पुन्हा आणतानी एक दिवस हरभर सुकायले बाई. 2 दिवस मोटर बंद राहिली त्याच्यामुळे. आता मला या दुपार व्हायची, वाहन भेटायचं. आम्ही गोळा करता नाही भेटतंय वाहन आता इथं. तरी बी उशीरच झालाय. फ्रेंड सॉरी हॅलो म्हणत नाही, मला एंडिंग करायचं इथं. तर इकडं बघा ही पमेची आई आहे. तेव्हा का मेव मेव चालू आहे रात्रभर हातरून. आणि ही बघा ह्याला न्यायचंय दवाखान्यात भातचा माझा. बघा कसं बघायले हाय कर. तेव्हा का माझ्याकडे बघायले, मी बोलायले तर माझ्याकडे बघणं चाललंय तेच. सुन झाली सर्दी. काय बघतोय? आदर्श 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 आदर्श. तसं नको बघू रे बाबा बाळा बाळा. तर आता आम्ही निघालो दवाखान्यामध्ये. तुम्हाला आमचे वडील दाखवते. हा बघा हो का, बघा इकडे जेवण चालू आहे. आणि बंड्या हो का, बंड्या काय लांब नसते. बंड्या जेवताना नित्य नियम असते. बंड्या ए बंड्या बंड्या बर तुला नाही काय करायचं. इकडे बघ इकडे बघ. बंड्या बंड्या. हे बघा आमचे भाऊ वडील. इकडं आईचं चाललंय जेवण.
तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता आम्ही जातो, उशीर व्हायला है ना बाळा. सर्दी झाली आम्हाला लई, आम्हाला वाफ घ्यायला जायचंय. इथंच काय पिवडे बघा हे कसं खेळवते ए बाळा बाळा करून. बंड्याकडे जा, जा बंड्याकडे. बंड्या खाईला खा, खाऊन टाक, खाऊन टाक पिवडी. बंड्या बंड्या तुला बोला नाही, आता मला बोलते का नाही. बंड्या ते शिपटी कसं थोडीच हलवीते, मुळावर येईल शिपटी हलवायच. बंड्या ए काळ्या नको बघू, ह्याला भाकर देऊ नको, आज बघत बसू दे. आणि कशी आहे की